दया यायला तयार नाही। त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीप्रमाणे ते निर्णय घेत आहेत। ते एखादा जी-आर काढतात पण त्या जी-आरवरती अंमलबजावणी करत नाही। ही मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांची आणि मराठा जनतेची कुठेतरी फसवणूक होत आहे। ही सगळी जनता पाहत आहे। हळूहळू जनता रस्त्यावरती उतरायला सुरुवात झालेली आहे आणि ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज पाटलांनी उपोषण करण्याचा त्यांना अल्टिमेटम देऊन माझ्या अंदाजे आता 2-2.5 महिने झालेले आहेत। तरी सुद्धा सरकारकडनं एकही माणूस संवाद साधण्यासाठी आला नाही। पण सरकारला दया यायला तयार नाही। त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीप्रमाणे ते निर्णय घेत आहेत। ते एखादा जी-आर काढतात पण त्या जी-आरवरती अंमलबजावणी करत नाही। ही मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांची आणि मराठा जनतेची कुठेतरी फसवणूक होत आहे। ही सगळी जनता पाहत आहे। हळूहळू जनता रस्त्यावरती उतरायला सुरुवात झालेली आहे आणि ही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज पाटलांनी उपोषण करण्याचा त्यांना अल्टिमेटम देऊन माझ्या अंदाजे आता 2-2.5 महिने झालेले आहेत। तरी सुद्धा सरकारकडनं एकही माणूस संवाद साधण्यासाठी आला नाही। पण सरकारला दया यायला तयार नाही। त्यांच्या